भाजपानं जाहीरनामा जाहीर केला. त्यामध्ये पुन्हा राम मंदिर मुद्दा घेतलाय. मागच्या वेळी हीच घोषणा केली होती. 5 वर्षामध्ये मंदिर बांधायला कुणी हात बांधले होते का, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड यांनी राजूर या ठिकाणी केलाय. आघाडीच्या सभेमध्ये पिचड यांनी राम मंदिर मुद्द्यावरून मोदींवर टीका केली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ अकोले तालुक्यातील राजूरमध्ये सभेचं आयोजन केलं होतं. यावेळी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करत आघाडीला विजयी करण्याचं आवाहन केलं. दिल्लीचं बीजेपीचं ऑफिस 7 स्टार असून 4000 कोटींचं ऑफिस 12 महिन्यामध्ये बांधलं. मग या देशाच्या आस्थेचा प्रश्न राम मंदिर बांधायला कुणी हात धरले होते का, असा सवाल माजी मंत्री मधुकर पिचड यांनी उपस्थित केला असून, एकदा आम्ही रामाच्या नावानं विटा दिल्या, रामाच्या नावानं पाण्याच्या बाटल्या विकत घेतल्या, मदत केली ना, अशी आठवणही करून दिली. काही त्यांचा तो जाहीरनामा जाहीर झालाय आणि त्याच्यात परत आलंय राम मंदिर. मागच्या वेळेला घोषणा हीच होती ना, कोणी हात बांधले होते राम मंदिर बांधायला तुम्हाला? तुमचं बीजेपीचं ऑफिस किती कोटीचं आहे दिल्लीला पाहिलं का बाळासाहेब? 7 स्टार 3 ते 4 हजार कोटीचं ऑफिस असेल. एवढं ऑफिस तुम्ही जर 12 महिन्यात बांधू शकता तर या देशातल्या जनतेचा आस्थेचा प्रश्न आहे राम मंदिर. मोदी साहेब तुमचे हात कुणी धरले होते का नाही बांधलं? आणि 4.5 वर्ष संपत आले, निवडणूक लागली, आता पुन्हा एकदा राम मंदिर. अहो, एकदा आम्ही रामाच्या नावानं विटा दिल्या, रामाच्या नावानं आपण एकदा पाण्याच्या बाटल्या विकत घेतल्या, मदत केली ना. कुठे गेले हे राम मंदिरच्या सगळ्या वस्तू? आणि जनतेला फुसकायचे दिवस संपले, आता ते करायचं नाही. आणि म्हणून आज याच्या उलट कार्यक्रमावर सरकार चाललं. आणि तो कार्यक्रम कसा असतो? राहुल गांधींनी परवा जाहीरनामा जाहीर केला. काय जाहीरनाम्यातल्या गोष्टी? सगळा जाहीरनामा सांगत नाही वेळावर. काय सांगितलं की या मोदीनं सांगितलं किती देतो म्हटले? 6000, म्हणजे एका दिवसाला 17 रुपये शेतकऱ्याला. आणि याच्या उलट राहुल गांधींनी सांगितलं की या देशातल्या जो गरीब शेतकरी आहे, जो शेतकरी कष्टकरी शेतकरी आहे, जो उपासमारीनं मरतो, या सगळ्याला 72,000 रुपये वर्षाला द्यायची आमची बांधिलकी. ही बांधिलकी घेतली. आणि हा निर्णय त्यांनी काय सांगितलं? मी असा केला का? आपले पूर्वीचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला. गरिबाला वर आणण्याचा हा कार्यक्रम. कुणी तरुणांनी उद्योग व्यवसाय काढला तर 3 वर्षापर्यंत परमिटची कुठली गरज नाही, हा निर्णय घेतला. या देशातला शेतकरी जगायचा असेल, जसं तुम्ही आदिवासी जगायचं म्हणून आपण आदिवासीचं वेगळं बजेट केलं. राहुल गांधींनी जाहीरनाम्यात मांडलं की या देशाच्या शेतकऱ्याचं शेतीचं बजेट वेगळं मी करणार, आणि वेगळं बजेट केल्यानंतर त्याच्यात न्याय तुम्हाला देणार. दरम्यान यावेळी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणामधून राफेल, कर्जमाफी यासह जीएसटी सारख्या निर्णयावर टीका करत चौफेर हल्ला चढवला. मोदी सरकारचा बनवाबनवीचा कार्यक्रम सुरूच असून त्यांचा अंबानींवर जास्त जीव आहे. राफेल तर दिलंच, पण पीक विमा योजनेतही अंबानींचाच फायदा झाला. देशभरातून 40,000 कोटी पीक विम्यातून दिले, मात्र शेतकऱ्याच्या पदरी निराशाच आली. सैन्याच्या पराक्रमाचं राजकारण करणाऱ्या सरकारला धारेवर धरत लालबहादूर शास्त्रींनी लाहोरपर्यंत रणगाडे घुसवले. इंदिरा गांधींनी पाकिस्तान आणि बांगलादेश 2 करून टाकले, पण राजकीय फायदा घ्यायचा कधी प्रयत्न केला नाही, असा हिट्टोला आमदार बाळासाहेब थोरात यांनी लगावला. अजूनही राफेलला उत्तर दिलेलं नाही. 600 कोटीचं विमान 1600 कोटीला कसं गेलं? रिलायन्सच का दिलं सगळं टेंडर? याचं उत्तर अजून मोदी द्यायला तयार नाही, अजून तयार नाही. त्यांचं अंबानी एवढा जीव आहे, ते 30,000 कोटी झालेत त्या राफेलचे. पण पीक विमा योजनेमध्ये सुद्धा मी जे मुद्दे तुम्ही मांडले तेवढ्याच मुद्द्याला स्पर्श करतो. पीक विमा योजनेमध्ये सुद्धा
पूर्वी पीक विमा योजना ही राज्य सरकार आणि केंद्र सरकार असं त्याचा जे खर्च यायचा तो उचलायचा, यांनी अंबानीला दिलं आणि परिणाम काय झाला? 1500 कोटी रुपयाचा नफा अंबानीला फक्त महाराष्ट्रातून मिळाला आणि अंबानी आणि इतर काही त्यांच्यासारखे जोडीदार यांना 40,000 कोटी रुपये देशातून विम्यातून मिळाले. ही वस्तुस्थिती बरं का. शेतकऱ्याला काय मिळालं? काहीच नाही मिळालं. कर्जमाफी आपण केली एका दिवसामध्ये. किचड साहेब आम्ही सगळेजण होतो, 72,000 कोटीची कर्जमाफी केली एका दिवसामध्ये. लगेच ते कर्ज तुमच्याकडे वर्ग झाले. यांनी अजून 35,000 जाहीर केले, 12-13,000 दिलेले. असे फसवीचा कार्यक्रम अजून चाललेला आहे त्यांचा. वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. केंद्र सरकार असेल, राज्य सरकार, अरे आम्ही मदत वाटत होतो, मनमोकळं मदत वाटत होतो. मला तुमच्या खात्यात येऊन पडत होते तरी तुम्हाला माहिती होत नव्हतं. अरे आम्ही तर आपण लाहोर पर्यंत लालबहादूर शास्त्रीने रणगाडे घुसवले. इंदिरा गांधींनी बांगलादेश आणि पाकिस्तान 2 करून टाकले. आपण राजकीय फायदा घ्यायचा प्रयत्न केला का त्याचा? हे पहा काय कार्यक्रम चालला. ते काय आता पराक्रम केला असेल आमच्या यांनी, पण उद्धव अशा पद्धतीचं राजकारण करायला लागले. ते याचं राजकारण करू नका. आमच्या सैनिकांच्या पराक्रमाचं राजकारण करू नका. ते आमच्या देशाकरता सर्वांकरता लागतं. म्हणून त्यांच्या बाबतीत आपण अजिबात विश्वास करायचा नाही. वृत्तसंकलन विभाग, सी न्यूज मराठी, राजूर.